एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल पुणेरी पल्लवी। मी पल्लवी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवा कोरा व्हिडिओ। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, आपण आयुष्यामध्ये बरंच काही मिळवण्याच्या प्रयत्नात असतो। व्यक्तिगणिक या मिळवण्याच्या संकल्पना फार वेगळ्या असतात ना। म्हणजेच आयुष्यात पाहिजे असणाऱ्या गोष्टींची यादी कधीच संपत नाही। वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती या पाहिजे असणाऱ्या गोष्टी बदलत असतात आणि जगत असताना आपण त्या मिळवण्याच्या प्रयत्नात असतो। परंतु या सगळ्यांमध्ये किंवा या सगळ्या मिळवण्याच्या गोष्टींमध्ये एक गोष्ट कॉन्स्टंट आहे। अगदी तुम्हाला, मला, सर्वांना हवी असणारी एक गोष्ट, आणि ती कुणीही नाकारू शकत नाही, आणि ती गोष्ट आहे सुख। मंडळी, सुख सुख म्हणतात ते नक्की काय हे तुम्हाला माहिती आहे का? खरं तर सुख ही स्वतःच्या आयुष्याचे हित, मनशांती आणि समाधानाची दीर्घकालीन अनुभूती आहे। आपण बोलीभाषेत सुखाच्या कल्पना या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात असं बरेचदा बोलतो। म्हणजे नक्की काय? त्यामुळे या संकल्पनेमध्ये एकसंगती नाहीच। आपण आयुष्यभर जो अट्टहास करतो तो सुखासाठी, परंतु ते सुख मिळाल्यानंतर आपण कधी असं म्हणतो का की आता मला सुख मिळालेलं आहे आणि मी सुखी झालेलो आहे? नाही, कारण सुख मिळवण्याच्या प्रवासातच सुख दडलेलं आहे। फक्त आपल्याला ते शोधता आलं पाहिजे। आता तुम्ही म्हणाल, या सर्व बोलायच्या गोष्टी बोलायला खूप सोप्या आहेत, परंतु सकारात्मक पद्धतीने जगण्यामधून आपल्याला सुखी होता येतं असं मला वाटतं। अर्थात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये व्यक्तिगणिक त्यांची मनस्थिती, परिस्थिती आणि आव्हानं ही फार वेगळी असतात। परंतु त्यातून काही छान घेता आलं तर, त्यातून ही मनशांती मिळवता आली तर, आणि ही मनशांती म्हणजे सुखाची अनुभूती आहे, मग एक छोटासा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? मंडळी, रोजच्याच आयुष्यामध्ये आपल्या आजूबाजूला बऱ्याच नकारात्मक गोष्टी घडत असतात, परंतु आपण त्या गोष्टी घडून गेल्यानंतर सुद्धा ही गोष्ट का घडली, कशामुळे घडली, याचे किती वाईट परिणाम झाले असते, या नकारात्मक गोष्टींचे इमले आपल्या मनामध्ये बांधत असतो। मग या उलट आपण या गोष्टींमधून काही सकारात्मक घडलं असतं का, घडू शकलं असतं का, या शक्यतेचा विचार कधीही करत नाही। ते आपल्याला करता आलं तर, एखादी नकारात्मक किंवा वाईट गोष्ट आपल्या दिशेने फार वेगाने येत असताना आपण त्या गोष्टीला आपल्याला हवा तसा आकार देऊन स्वीकारलं तर यातून फार पॉझिटिव्ह एनर्जी मिळते। ते आपल्याला करता आलं पाहिजे। मला असं वाटतं, आयुष्यातील छोट्या छोट्या आनंदांनीच सुख बनतं। छोटे छोटे आनंद मग ते कोणत्याही प्रकारात असोत। आपण कधी असा विचार केलाय का की लहानपणी आपल्याला जे छंद होते, ज्यातून आपण लहानपणी आनंद मिळवायचो, ते छंद आपण मोठेपणी जोपासले का? मग ते छंद कोणत्याही प्रकारचे असोत। कोणाला जुनी गाणी ऐकण्याचा छंद असो, कोणाला पेंटिंग करण्याचा, कोणाला आकाशाकडे तासनतास बघण्याचा छंद असो, किंवा कोणाला निसर्गात फिरण्याचा, कुणाला वाहतं पाणी बघण्याचा छंद असतो, तर कुणाला कुणाच्या तरी चेहऱ्यावर स्मित हास्य उमटलेलं बघण्याचा छंद असतो। म्हणून ते प्रयत्नात असतात। मग आपण आपल्या छंदासाठी किती वेळ काढला, आपण त्यातून किती आनंद घेतला, आपण हे छोटे छोटे आनंद जर अनुभवले तर आपोआप तुम्ही सकारात्मक दिशेने विचार कराल आणि सुखी व्हाल। भौतिक सुख मिळाल्यानंतर आपण आनंदी किंवा सुखी होतो का, हा फार मोठा चर्चेचा विषय आहे। परंतु मला असं वाटतं, आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी आपल्याला मिळाल्या की आपण समाधानी आणि आनंदी होतो। त्यामुळे आता वर्तमान काळामध्ये आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत यामध्ये समाधान आणि सुख शोधता आलं पाहिजे। कारण बरेचदा भौतिक सुख असणाऱ्या व्यक्ती सुद्धा आयुष्यामध्ये असमाधानी असतात। त्यामुळे आयुष्यामध्ये स्वतःविषयी सकारात्मक विचार करणं अत्यंत गरजेचं आहे। माझ्यामध्ये कोणत्या गोष्टी छान आहेत, कोणत्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, आणि मी इतर लोकांना कोणत्या छान गोष्टी देऊ शकतो, याचा जर विचार सर्वांनी केला तर आयुष्यामध्ये आनंद मिळवणं खूप सोपं आहे। जेव्हा तुम्ही आतून सकारात्मक असता, आतून पॉझिटिव्ह असता, आनंदी असता, तेव्हा तुम्ही आजूबाजूचं वातावरण सुद्धा खूप सौम्य आणि समाधानी करता, आणि त्यातूनच अनेक लोकांना पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते।
तर मंडळी, सुख हे कोणतंही डेस्टिनेशन नाहीये, तर सुख मिळवण्याच्या आयुष्यातल्या या खडतर प्रवासामध्ये आनंदाची थंडगार झुळूक शोधणं म्हणजे सुख. म्हणतात ना, मंजिल तो एक दिन मिलनी ही है, सफर खूबसूरत होना चाहिए. तर फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुणेरी पल्लवी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.